आज सर्वांचं लक्ष लागलं होतं दिल्लीतील जंतर मंतर इथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे। या आंदोलनामध्ये जेनजी, काहींचे पालक, काही मिलेनियल्स, काही वृद्ध, काही विद्यार्थी, त्यांचे आई वडील मोठ्या संख्येने दिल्लीतील जंतर मंतर इथे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जमले होते। बऱ्याच दिवसांपासून या आंदोलनाची चर्चा सुरू होती। कॉकरोच जनता पार्टीचे जे संस्थापक आहेत अभिजित दिपके हे आज सकाळी अमेरिकेहून दिल्लीला दाखल झाले आणि ते देखील या आंदोलनस्थळी पोहोचले होते। दिवसभर सोशल मीडियावर या आंदोलनाचे फोटोज, व्हिडिओज समोर येत होते। अभिजित दिपकेंचं भाषण असो, त्यानंतर या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही पाठिंबा दर्शवला होता आणि ते देखील जंतर मंतरला पोहोचले होते। त्यांनी तेथील विद्यार्थ्यांना, आंदोलकांना संबोधित देखील केले। एकंदरीत आंदोलनाची सर्वत्र चर्चा होती, परंतु तसे पाहिले तर हे आंदोलन खरंच तितक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरलं का? जितकी ह्या आंदोलनाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती, तितकं या आंदोलनाचं यश आपल्याला सध्या तरी पाहायला नाही मिळत आहे। याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। तर जसे की मी बोलले की आज दिल्लीतील जंतर मंतर इथे सकाळी जवळपास 10-10:30 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, तरुणाई, काहींचे पालक, अगदी वृद्ध लोक जंतर मंतर इथे जमायला सुरुवात झाली होती। जवळपास हजारोंच्या संख्येने विद्यार्थी, इतर लोक जंतर मंतर इथे जमले होते। इथे कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही एक आणि महत्त्वाची मागणी घेऊन हे आंदोलन सुरू केलं होतं। आणि सकाळी जवळपास 11-11:30 पर्यंत कॉकरोच जनता पार्टीचे जे संस्थापक आहेत अभिजित दिपके हे देखील अमेरिकेहून दिल्लीला पोहोचले आणि मग ते तिथून डायरेक्ट आंदोलनस्थळी आले होते। सकाळीपासून आंदोलन सुरू होतं। बरेचसे नीट पेपरमध्ये सहभागी होणारे मेडिकलचे स्टुडंट्स देखील या आंदोलनासाठी इथे आले होते। काही विद्यार्थ्यांचे संतप्त पालक हे देखील नीट पेपर लीक प्रकरणात त्यांना न्याय मिळावा, शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घ्यावं, यासाठी ह्या मागण्या घेऊन ते देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जंतर मंतर इथे जमले होते। या आंदोलनात जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अशा मागण्या करण्यात आल्या आंदोलकांकडून। त्याबरोबरच पंतप्रधानांच्या राजीनाम्याचीही घोषणा देण्यात आल्या। याबरोबरच गोदी मीडिया यांच्या विरोधातही आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात नारेबाजी केली। बरेचसे आंदोलक जर आपण पाहिलं तर त्यांनी कॉकरोचचे आकाराचे मास्क वगैरे बनवले होते आणि ते चेहऱ्यावरती लावले होते। काही 30-40 अंकल, आंटीज हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। त्यांनी देखील नीट लीक पेपर प्रकरण हे अतिशय गांभीर्य म्हणजे एकदम सिरियस हा मुद्दा आहे आणि याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पाहिलं पाहिजे। पुन्हा विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबतीत असं नाही घडलं पाहिजे, यासाठी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता। तसं पाहिलं तर सुरुवातीला अभिजित दिपकेंनी घोषणा केली होती की हे आंदोलन सकाळी 9 वाजता सुरू होईल आणि ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालेल आणि त्याच दृष्टीने सरकारने ही पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। जवळपास हजारोंच्या संख्येने पोलीस विमानतळावर, जंतर मंतरच्या बाहेर तैनात होते। अतिशय शांततापूर्ण हे आंदोलन करण्यात आले, परंतु जितक्या पॉझिटिव्ह म्हणजे जमेच्या बाजू ह्या आंदोलनाच्या आहेत, तशाच काहीशा निगेटिव्ह बाजूही मी ह्या आंदोलनाबाबत सांगू इच्छिते। अभिजित दिपके
यांनी या आंदोलनाला कायदेशीर आधार मिळावा म्हणून जे ज्येष्ठ वकील आहेत असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधला होता. याचबरोबर यूट्यूबर ध्रुव राठी, प्रकाश राज, अतुल कुलकर्णी अशा बऱ्याचशा लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. अगदी महाराष्ट्रातूनही बोलायचं झालं तर रोहित पवार, उद्धव ठाकरे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. अगदी उद्धव ठाकरेंनी तर या आंदोलनासंदर्भात थोड्या वेळापूर्वी स्टेटमेंटही दिलं. त्यांनी म्हटलं की दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोचचे आंदोलन सुरू आहे. ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते भवितव्य म्हणतो ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना कॉक्रोच म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही. नीट पेपर फुटीने लाखो युवा वर्ग उद्ध्वस्त झालाय. असे सर्व पीडित तरुण तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करत आहेत. सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल. कॉक्रोचना कमी लेखू नका हा इशारा जंतर मंतरवरील आंदोलनाने दिलाय असं उद्धव ठाकरेंनी विधान दिलं. एक प्रकारे त्यांनी पाठिंबा दर्शवला. रोहित पवारांनीही नीट पेपर फुटीचे प्रकरण किती गंभीर आहे हे सांगत या आंदोलनाला पाठिंबा दिला. भाजप सरकारवर टीका केली. परंतु जर आपण पाहिलं तर जेवढा सोशल मीडियावर या आंदोलनाला पाठिंबा मिळेल, सोशल मीडियाद्वारे बोललं जात होतं, तितकं प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळालं नाही. कारण आपण पाहिलं तर तरुणाईंची तोबा गर्दी झाली होती हे नक्कीच आम्ही नाकारत नाही. जवळपास 10,000 12,000 अशा संख्येने आंदोलक जंतर मंतरवर जमले होते. परंतु जर एकीकडे आपण पाहिलं तर कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडियावर मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत. अगदी कॉक्रोच जनता पार्टीच्या इन्स्टा पेजला BJP पेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत आणि त्यांनी अगदी सर्वात कमी वेळेत अगदी 5 दिवसांमध्ये 10 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा गाठला होता. आता सध्या त्यांचे 22 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत इन्स्टावर. त्यामुळे मग सोशल मीडियावरती एवढा मोठा फॉलोअर्सचा आकडा असताना प्रत्यक्षात मात्र जंतर मंतरवर जेवढे आंदोलक जमले होते तो आकडा मात्र फार तुलनेने कमी पाहायला मिळतो. म्हणजे जर एकीकडे एखाद्या पार्टीचे सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर फॉलोअर्स असतील तर कमीत कमी 1 लाख 5 लाख जर आंदोलक जंतर मंतरवर जमले असते तर कदाचित त्यांच्या मागण्यांकडे सरकारचं जास्त लक्ष गेलं असतं, सरकारवर जास्त दबाव पडू शकला असता. परंतु केवळ हजारोंच्या संख्येने म्हणजे तुलनेने जर आपण पाहिलं तर हा पाठिंबा कमी आहे असं आपण म्हणू शकतो. याबरोबरच बऱ्याच मोठमोठ्या लोकांनी या आंदोलनाला सोशल मीडियाद्वारे न्यूजद्वारे पाठिंबा दर्शवला. रोहित पवार असो, उद्धव ठाकरे असो, सोनम वांगचुक असो, प्रकाश राज असो, ध्रुव राठी असो, अशी अनेक नावं आहेत. परंतु जर प्रत्यक्षात पाहिलं तर आंदोलनस्थळी केवळ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे एकटेच पोहोचले होते. ते दुपारी आले. त्यांनी जवळपास 30 मिनिट विद्यार्थ्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकार कशा प्रकारे काम करत आहे, सध्याची जी पॉलिटिकल सिस्टम आहे ते त्यांनी सिरियस होऊन काम करणं किती गरजेचं आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कोणते निर्णय घ्यावेत, काय करणं अपेक्षित आहे, असं बरेचसे मुद्दे त्यांनी भाषणाद्वारे मांडले. परंतु केवळ काही व्यक्तींचा पाठिंबा, प्रसिद्ध व्यक्तींचा पाठिंबा या आंदोलनाला मिळाला. हे जर फार मोठ्या संख्येने जेवढा सोशल मीडियावर पाठिंबा मिळत होता तेवढ्या संख्येने जर कदाचित प्रत्यक्षात जंतर मंतरवर लोक पोहोचले असते तर हे आंदोलन आणखी मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकलं असतं. याबरोबरच आणखी एक गोष्ट म्हणजे हे आंदोलन 5 वाजेपर्यंत करण्याची परवानगी पोलिसांनी दिली होती. परंतु जर आपण प्रत्यक्षात पाहिलं तर दुपारी 3 ते 3:30 वाजताच अभिजित दिपकेंकडून हे आंदोलन आपण मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे मग थोडासा एक
निगेटिव्ह चर्चा ह्याबाबत सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. अगदी जर आपण ट्विटरवरती पाहिलं तर सकाळी जेव्हा हे आंदोलन सुरू झालं होतं तेव्हा मोठ्या प्रमाणात CJP पार्टी, अभिजित दिपके, त्यानंतर काँग आपके कॉकरोच असे हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये होते. परंतु जसा जसा दिवस सरत गेला आणि संध्याकाळची वेळ होत गेली तसं तसं ट्विटरवरती इंडिया रिजेक्ट CJP हा हॅशटॅग देखील ट्रेंडिंगमध्ये येऊ लागला. यामुळे एक प्रकारे कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन तेवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकले नाही असा सूर उमटू लागला आहे. अभिजित दिपके आणि कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन सुरू असताना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती, असा इशारा देण्यात येत होता. परंतु ना BJPच्या नेत्यांकडून ना केंद्र सरकारमधील कोणत्या मंत्र्यांकडून या संदर्भात वक्तव्य करण्यात आली, ना त्याकडे म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भात कुणीही काहीही विधानं केली नाहीत. यावरूनच समजतं की केंद्र सरकारने या आंदोलनाला फार गांभीर्याने घेतलेलं नाही आहे. त्यानंतर शेवटी संध्याकाळी आंदोलनातून माघार घेताना अभिजित दिपकेंनी अशी घोषणाही केली की सध्या आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, परंतु जर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुढील 5 दिवसात म्हणजे शनिवारपर्यंत जर राजीनामा दिला नाही तर आम्ही पुन्हा जंतर मंतरवर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करू असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता पाहूया की पुढील 5 दिवसात कशा प्रकारे घडामोडी घडतात. केंद्र सरकार खरोखरच CJPची जी मागणी आहे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ती पूर्ण करते का, की पुन्हा एकदा CJPला जंतर मंतरवर आंदोलनासाठी उतरावं लागतंय. हे अपडेट्स आपण येत्या काही दिवसात पाहूयाच. अशाच अपडेट्ससाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. पाहत रहा आझाद मराठी.